नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आज बोलणार आहे ते पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची भारतीय जनता पक्षानं कशी पद्धतशीरपणे तयारी सुरू केली आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. आपल्याला माहीत आहे की पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या दरम्यान नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान व्हायची शक्यता आहे. केवळ पुणे पदवीधरच असं नव्हे किंवा पुणे शिक्षक मतदारसंघच असं नव्हे तर राज्यातले 7 पदवीधर मतदारसंघ आणि 7 शिक्षक मतदारसंघ या सगळ्यांचीच निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे. आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं अतिशय पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू केले. कदाचित आत्तापर्यंत म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते हे शिक्षक मतदारसंघातून किंवा पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. अगदी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सुद्धा पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. परंतु या खेपेला मात्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या दोन्हीही मतदारसंघांवर म्हणजे शिक्षक आणि पदवीधर ह्या राज्यातल्या एकूण 7 आणि 7 14 मतदारसंघांवरती पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि त्यांनी त्याच्याबद्दलची तयारी आत्तापासून सुरू केली. अर्थात तयारी सुरू केली म्हणजे राजकीय तयारी हा एक भाग वेगळा आहे. आणि त्याशिवाय त्या मतदारसंघातले पदवीधर आणि शिक्षक यांचे प्रश्न शासन दरबारी किती प्रलंबित आहेत, त्याची तड कशी लावता येईल, ती कशी मार्गी लावता येईल याकरता सुद्धा प्रदेशाध्यक्षांनी एक यंत्रणा उभी करायला सुरुवात केलेली आहे. आणि या यंत्रणेचा भाग म्हणूनच म्हणजे पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचा एक भाग म्हणूनच काल पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये मीटिंग झाली. आणि त्या मीटिंगला प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण यांचे जे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत संतोष साखरे हे विशेषत्वाने उपस्थित होते. किंबहुना त्यांनीच हा दौरा आयोजित केलेला आहे रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार. आणि त्यांची टीम ह्या प्रत्येक ठिकाणच्या जिल्ह्यामध्ये जाती आहे. आता त्यांनी कोल्हापूरमध्ये गेले, तसंच ते सांगली, सोलापूर, सातारा, पुणे अशा सगळ्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. याशिवाय परत बाकीचे जे मतदारसंघ आहेत तिथेही याच पद्धतीचा दौरा होणार आहे. आता सांगलीमध्ये जो दौरा झाला त्या दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी, त्याचं नियोजन हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि भारतीय जनता पक्षाचे एक तडफदार नेते पृथ्वीराज बाबा पाटील यांच्याकडे रवींद्र चव्हाण यांनी सोपवलेली आहे. एकूणच समन्वयाची सगळी जबाबदारी म्हणजे या दोन्ही मतदारसंघातल्या समन्वयाचीच एकूण जबाबदारी आणि आजच्या दौऱ्याची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आलेली होती. पृथ्वीराज पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी या सगळ्या दौऱ्याचं नियोजन केलं, पद्धतशीरपणे नियोजन केलं. सांगलीमध्ये हा मेळावा मोठ्या उत्साहानं पार पडला. त्यामध्ये शिक्षक आणि पदवीधर फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या सगळ्या संघटना, वरिष्ठ महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांच्या सगळ्या संघटना आणि पदवीधर हे मोठ्या संख्येनं या मेळाव्याला आज उपस्थित होते असं दिसून आलं. ह्या मेळाव्यासाठी स्वतः संतोष साखरे उपस्थित होते. पृथ्वीराज पाटील यांनी ह्या मेळाव्याचा उद्देश आणि शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी असे मेळावे दरमहा ह्यापुढे घेतले जातील असं सुद्धा पृथ्वीराज पाटील यांनी जाहीर केलं. आणि तसंच संतोष साखरे यांनी सुद्धा त्याच पद्धतीनं जाहीर केलं. अशी एक पद्धतशीर यंत्रणा आखायचा प्रयत्न चालू आहे रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली. संतोष साखरे असतील किंवा पृथ्वीराज पाटील यांच्यासारखे समन्वयक असतील, यांचा असा एक प्रयत्न चालू आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्राथमिक माध्यमिक शिक्षक, पदवीधर, वरिष्ठ महाविद्यालयातले शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयातले शिक्षक आणि पदवीधर यांच्याकरता प्रत्येक ठिकाणी एक समन्वयक नेमायचा. आणि त्या समन्वयकांच्या मार्फत त्यांचे जे प्रश्न असतील, जे शासन दरबारी अनेक प्रलंबित आहेत, काही वैयक्तिक प्रश्न आहेत, काही धोरणात्मक प्रश्न आहेत, काही प्रशासनातले प्रश्न आहेत, असे प्रश्न हे साखरे यांच्या मार्फत प्रदेशाध्यक्षांपर्यंत जाणार. आणि प्रदेशाध्यक्ष हे ते सगळे मुख्यमंत्री आणि संबंधित जे मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हे प्रश्न नेणार आणि हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार. दरमहा असाच याच्याबद्दलचा समन्वय राहणार आहे. आजची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं पृथ्वीराज पाटील यांनी मार्गदर्शन केलं. तसेच पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये जे इच्छुक भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, शरद भाऊ लाड जे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत, तरुण तडफदार नेते आहेत, त्यांनीही मार्गदर्शन केलं.
त्यांनी पदवीधर आणि यांच्या प्रश्नाबाबत जे काही काम चालू आहे, विशेषतः त्यांच्यामार्फत म्हणजे आमदार अरुण लाड आणि आता शरद भाऊ लाड यांच्यामार्फत जे काम चालू आहे पाची संबंध ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या सगळ्या जिल्ह्यामध्ये जे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये काम चालू आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती शरद भाऊ लाड यांनी आपल्या भाषणामध्ये दिली. यावेळेला व्यासपीठावर उपस्थित होते ते म्हणजे कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक स्वतः उपस्थित होते. राज्य विद्युत मंडळाच्या संचालिका सौभाग्यवती नीता केळकर उपस्थित होत्या. आमदार सुधीरदादा गाडगीळ हजर होते. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक उपस्थित होते. सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग उपस्थित होते. त्याशिवाय माजी आमदार आणि ज्यांनी शिक्षक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व यापूर्वी विधान परिषदेमध्ये केलेले आहे असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भगवानराव साळुंखे आप्पा हे सुद्धा उपस्थित होते. भगवानराव साळुंखे आप्पा यांनी आपल्या भाषणामध्ये प्रश्नांची मांडणी कशी करायची ह्याच्याबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी दिली. तर साखरे यांनी हे प्रश्न कसे सोडवले जाणार आहेत भारतीय जनता पक्षाच्या पक्ष संघटनेमार्फत सरकारपुढे मांडले जाणार आहेत आणि ते प्रश्न कसे सोडवले जाणार आहेत ह्याची सविस्तर माहिती दिली. कदाचित या पद्धतीचा प्रयत्न किंवा या पद्धतीचा उपक्रम पहिल्यांदाच होत असावा राजकीय पक्षाच्या पातळीवरती. म्हणजे खरं म्हणलं तर पूर्वी म्हणजे अगदी काँग्रेस पक्षात सुद्धा मला आठवतंय की पूर्वी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष अशी जी उतरंड असायची सगळी अशी जी फळी असायची टप्प्याटप्प्यानं त्या प्रत्येक पातळीवरती पक्षाच्या पातळीवरती अनेक प्रश्न पहिल्यांदा मांडले जायचे. काही धोरणात्मक निर्णय हे पक्षाच्या पातळीवर घेतले जायचे. काँग्रेसची अधिवेशनं गाजलेली आहेत पूर्वीची अनेक दाभाडीचं अधिवेशन असेल किंवा अन्य अशी अधिवेशनं गाजली आहेत. त्याच्यामध्ये एखादा धोरणात्मक विषय मांडला जायचा आणि मग तो सरकारमध्ये त्याबद्दल चर्चा होऊन तो स्वीकारला जायचा. भारतीय जनता पक्षामध्ये आता अशाच पद्धतीची रचना करायचा रवींद्र चव्हाण यांचा प्रयत्न दिसतोय आणि पक्षाच्या पातळीवरती काम करायचं आणि पक्षाच्या मार्फत प्रश्न सोडवायचे असं तिथं त्यांनी सांगितलं. आजच्या मेळाव्याच्या वेळेला धनंजय महाडिक यांनी एक अशी आठवण सांगितली की गुजरातमध्ये याच पद्धतीनं काम चालतं. पक्षाचे तालुका अध्यक्ष त्यांचं कार्यालय, पक्षाचे जिल्हाध्यक्ष त्यांचं कार्यालय, त्या ठिकाणी अनेक प्रश्न अडचणी समस्या लोकांच्या तिथं गोळा केल्या जातात नागरिकांच्या आणि त्या सरकारसमोर मांडल्या जातात आणि सरकारकडून सोडवण्यासाठी तो आग्रह धरला जातो. तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आग्रह असा दिसतोय की त्याच पद्धतीची रचना त्याच पद्धतीची यंत्रणा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण उभी करायची. तर आजच्या या एकूण मेळाव्याचं फलित पाहिलं तर आपल्याला असं दिसतंय की सगळा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रिचार्ज झालेले आहेत. हा भारतीय जनता पक्षातर्फेच मेळावा घेतलेला होता. आजचा मेळावा हा उघडपणे त्यांनी पक्षातर्फेच मेळावा घेतला होता आणि पक्षाचेच वेगवेगळे पदाधिकारी त्या मेळाव्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित होते. माजी आमदार भगवानराव साळुंखे आप्पा मला असं म्हणले की एकेकाळी ह्या 7 पदवीधर आणि 7 शिक्षक ह्या 14 मतदारसंघापैकी बहुसंख्य मतदारसंघावरती भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व असायचं, प्रभाव असायचा. परंतु मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं तसं तुलनेनं या 14ही मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. मतदार नोंदणीबाबतही पदवीधर असेल किंवा शिक्षक मतदारसंघातल्या नोंदणीकडेही दुर्लक्ष झालेलं आहे, होतं. परंतु आता मात्र त्याला गती येईल असं दिसतंय. विशेषतः भगवानराव आप्पा साळुंखे असं म्हणले की संघ परिवाराच्या वतीनं नोंदणीसाठी आम्ही जास्त विशेष मोहीम राबवणार आहोत. आता जे काही 4-5 महिने शिल्लक राहिलेले आहेत त्या काळामध्ये आणि पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघामध्ये सुद्धा जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी कशी होईल ह्याकडं आम्ही लक्ष देणार आहे असंही मला भगवानराव साळुंखे आप्पा यांनी सांगितलं. त्याच पद्धतीनं पृथ्वीराज पाटील यांनी सुद्धा याच पद्धतीचं निवेदन त्यांच्या भाषणामध्ये केलेलं होतं. तर पदवीधर आणि शिक्षक ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षानं पद्धतशीरपणे बांधणीला सुरुवात केलेली आहे. अर्थात निवडणूक काही फार लांब नाही आहे तरीसुद्धा भारतीय जनता पक्षानं आता थोडा काळ राहिलेला असला तरीसुद्धा पद्धतशीरपणे बांधणीला सुरुवात केली आहे. अन्य पक्षामध्ये काय नेमकी हालचाल चालू आहे हे अजून तरी काही कळायला मार्ग नाही. महाविकास आघाडी असेल किंवा इतर अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याकडे काय चालू आहे आपल्याला माहीत नाही. परंतु भारतीय जनता पक्षानं तरी याच्यामध्ये अग्रक्रम घेतलेला दिसतोय, आघाडी घेतलेली दिसते आणि त्यांनी आपलं काम सुरू केलंय. त्याचंच
द्योतक म्हणजे आजचा हा मेळावा होता. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.